प्रथमतः सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता अशा पद्धतीचा केदारनाथ अड्रेस संघ देखील इथे दाखल होतोय. टॉस जिंकण्याकरिता दोन्ही संघ देखील या ठिकाणी दाखल आहेत. टॉस केला जातोय आणि टॉसचा बॉल चालतोय पहिल्या सेमीफायनलचा. त्या संघाचं नाव आहे या ठिकाणी जो पहिला सामना ज्याला देखील एक चांगल्या पद्धतीने सुरुवात केली असते. बेस वर्सेस बेस अशा पद्धतीची या ठिकाणी या दोन गावांची या ठिकाणी लढत आहे, ज्याच्यामध्ये एक जर पाहिला तर काळीची काणी मोडत पाडिया आणि ज्याच्यात लढतीतला पहिला भाग म्हणजे पहिल्या पकडीचा गुण या ठिकाणी याच काणी मोडकवाडी संघाला इथे मात्र प्राप्त झालाय. डावापत्रक्षक साहिलने मात्र एक चांगली पकड केली, परंतु आता ज्याने पहिल्या दिवसात एक चांगल्या पद्धतीचा खेळ केलेला आहे तोच राकेश या ठिकाणी दाखल झालाय. त्याच राकेशची देखील या वेळच्या पण चढाई देखील अनुभवतोय. एक चांगल्या पद्धतीचा देखील त्या राकेशला मात्र या ठिकाणी प्राप्त झालेला असेल. परंतु आज देखील पहिलं तर आज आणि संघ ज्याचे देखील चांगले चांगले खेळाडू देखील संचामध्ये दाखल आहेत. आपण कोपराक्षक प्रणव देखील आज मैदानामध्ये आहे. तदनंतर शुभम असेल, अभिषेक असेल, सोहम, तदनंतर या ठिकाणी साहिल, राकेश आणि मनीष सारखे एक जबरदस्त खेळाडू देखील असेल. परंतु आता पाचच्याकडे उंची आहे, ज्याने मला आठवतं की नक्कीच दुर्गाबाद फुटबॉल संघाबरोबर एक महत्वाची चढाई करून आपल्या संघासाठी एक चांगली बहारदार खेळी करणारा हाच अभिषेक देखील असेल. त्या दिवशी जर पाहिलं तर अभिषेकची भूमिका पहिल्या सत्रामध्ये कोपराक्षक आणि चढाईपटू अशा दोन भूमिकेमध्ये असणारा हा खेळाडू, परंतु ज्याच्याकडे देखील ध्येय आहे की मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे अशा प्रसंगी त्याची चढाई या ठिकाणी संपन्न होते. तदनंतर या ठिकाणी प्रत्युत्तर दखल ज्याने पहिल्या दिवसात मल्टीपॉइंट या ठिकाणी पाऊस पैत्रामध्ये पडला होता तोच डाव्या शैलीचा असणारा हाच मनीष शिकवण मात्र या ठिकाणी दाखल आहे. त्यात मनीष करता या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 2-1-2-2 अशा 3 चेनचा आणि एक मध्यस्थी खेळाडू असणारा संपूर्ण 7 खेळाडूंचा डिफेन्स आज देखील मैदानामध्ये. परंतु पहिले 2 गुण या काणी संघाला मात्र प्राप्त झाले. पहिले 2 गुण याच काणी संघाला मात्र प्राप्त झाले, परंतु पहिल्या दिवसात देखील ज्याने तिसऱ्या चढाईत एक जबरदस्त खेळ केला होता अशा पद्धतीचा हा देखील मनीष खांब्यापर पैदरामध्ये या ठिकाणी पडले. परंतु सेमीफायनलचा जो दुसरा सामना आहे ज्याच्याकरिता देखील या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय तो म्हणजे कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि वाघसाई केदार कोळकेवाडी दोन्ही संघांसाठी सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याकरिता हा पहिला पुकार असेल. तिसरी चढाई दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी नुकताच पहिला पुकार दिलेला आहे. सामना या विषयी देखील इथे मात्र पाहायचं ही तिसरी चढाई होणार का, परंतु त्या तिसऱ्या चढाईचा ऍडव्हान्स करण्याची भूमिका आज देखील या ठिकाणी झाली. ती म्हणजे कोपराक्षक विशालने अशा पद्धतीची ही विशालपूर्वक कामगिरी केली. सर्वांना चकित करणारी ही कामगिरी आहे. सर्वांना चकित करणारी कामगिरी देखील या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला मात्र या ठिकाणी पाहायला भेटते. परंतु पहिले 2 गुण या काणी संघाला प्राप्त झाल्यानंतर एक सुपर एटने सामन्याचं चित्र किती बदलले मात्र पहा. 3 गुण प्राप्त झाले, त्यानंतर पकड झाली आणि आता मात्र 4 विरुद्ध 2 आणि हे 4 अंक याच अड्रेस संघाच्या या ठिकाणी पाहायला भेटतात. मी सांगितलं की एकाच पंचक्रोशीतील 2 संघ जेव्हा एकत्र येणार आणि ज्यांचे सामने होणार ते सामने मात्र शेवटपर्यंत बघण्यासारखे या ठिकाणी होणार आहेत. परंतु सुरुवात चांगली झाल्यानंतर आता शेवट देखील गोड करण्याचा निर्धार या ठिकाणी घेऊन आज काणी संघाचा आपण ज्याने पहिला बोनस स्वरूपात आजच्या दिवसात आता देखील या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे पकडी मधला गुण प्राप्त करीत असताना पकड फसते. प्रतिस्पर्धी संघाला देखील या ठिकाणी गुण प्राप्त होते. त्यानंतर या सामन्यात सुदेश मात्र पहा ज्याने खऱ्या अर्थाने रूप बदललेलं आहे. सुरुवातीच्या या ठिकाणी मल्टीपॉइंट रेड याच सामन्यातली एकच झालेली आतापर्यंत आणि ती एकच मल्टीपॉइंट रेड करणारा या ठिकाणी सिद्धेश तो देखील या ठिकाणी थांबतो. तर त्याला माहित आहे की सामन्याचं महत्व फार दर्जारीत्या असेल, कारण उर्बदतल्या या ठिकाणी जो पहिला हा पिच या ठिकाणी सुरुवात आहे. कारण आता जर पाहिलं तर अजून काही निर्णायक स्पर्धा मात्र शिल्लक असतील, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे आता उर्बदतल्या स्पर्धा आहेत तिथे चांगली चमकदार कामगिरी करावी लागेल. आणि काणे संघासमोर देखील आव्हान आहे की अड्रे संघ जर पाहिलं ना की ज्याच्यामध्ये देखील मी सांगितलंय
तिसरी चढाई या ठिकाणी केली आहे. पत्रपा आकाश कांबळीच्या माध्यमातून ही चढाई केली जातात. लाटेचा वापर केला जातोय आणि त्यानंतर देखील या खेळाडूला इथे मात्र ट्रॅक केलं जातं. पुन्हा एकदा जर सामन्याचं गुणफलक या ठिकाणी पाहिलं तर 4-4 अशा पद्धतीचा लगातार या ठिकाणी ही आकडेवारी आहे. म्हणजे पुन्हा एकदा सामना इक्वल झालेला आणि इक्वल होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं समजेल की जेव्हा जेव्हा दोन एकाच ताकदीचे समान ताकदीचे संघ असतील ना तेव्हा कामगिरी देखील अशा पद्धतीने या ठिकाणी होत असते. ही स्पर्धा पर्यंत नक्कीच आपल्याच टेरव गावामध्ये या ठिकाणी आहे. परंतु ही संपूर्ण स्पर्धा जगभर पसरवण्याचं काम कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातंय. त्यांच्या माध्यमातूनच ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पाहिली जाते. प्रत्येक सामन्याचा आपण आढावा देखील घेणार आहोत. ज्यांचं युट्यूबचं चॅनल जर पाहिलं तर स्पोर्ट्स फर्स्ट याच युट्यूब चॅनल वरती प्रत्येक सामने आपल्याला 2 ते 3 आता देखील पहिलीमधला गुण प्राप्त झालेला आहे. जर इक्वल सामना होता ज्याच्यामध्ये आघाडी देखील मिळालेली आहे आणि आघाडी मिळण्यामागचं कारण काय आहे तर ते कारण या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. जो चढाईपट्टी या ठिकाणी आहे ना ज्याने 1 नव्हे 2 नव्हे तर 3 खेळाडूंना स्पर्श केला अशा प्रसंगी त्याचा संघ थोडासा लिफ्ट केला होता, थोडासा आघाडीमध्ये देखील होता. परंतु त्यानंतर देखील इथे पाहायचं आहे आता देखील इथे समोर फ्रंट ब्लॉक केली जाते. त्याला देखील या ठिकाणची पकड आपण निर्णायक क्षणांमध्ये होताना पाहिली. तदनंतर या ठिकाणी आता मात्र या संपूर्ण आजच्या पहिल्या दिवसात ज्याने चांगला पकडीचा खेळ केला आणि तिसऱ्या दिवसात देखील ज्याने पहिला एकल स्वरूपाचा गुण प्राप्त केले आहे तो साहिल या ठिकाणी आपण पाहतो. परंतु त्याच्या विरुद्ध या ठिकाणी पाहिलं तर आकडेवारी 5-5 आहे आणि प्रतिस्पर्धी संघात देखील 5च खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहेत ज्यांचा देखील मॅच बघण्यासारखा होणार आहे. शेवटपर्यंत जाणार आहे आणि शेवटपर्यंत जात असताना देखील याच्यामध्ये अनेक खेळाडूंचा सहभाग अशा पद्धतीचा आहे की ज्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलंय, ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलंय, ज्यांनी विभागाचं नेतृत्व केलंय आणि तदनंतर ते सर्व खेळाडू आज ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जी ग्रामीण विकास कबड्डी संघटना यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केलेली आहे ना स्पर्धा नियोजित केलेली आहे ना त्या स्पर्धेत देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि सेमीफायनल पर्यंत ते दाखल झाल्यानंतर आतापर्यंत त्यांचा प्रवास या ठिकाणी कठीण होता. परंतु याच्यानंतरचा जो सामना आहे तो याच्यानंतर देखील फार कठीण असणार आहे. कारण ह्या स्पर्धेचा जर नक्कीच नावाचा उल्लेख केला तर राधाकृष्ण साधनालय संघ पुरस्कृत राधाकृष्ण क्रीडा मंडळ राधाकृष्णवाडी टेरव यांच्या माध्यमातूनच पाहतोय आणि त्याच स्पर्धेतला असणारा हा एक महत्वाचा सेमीफायनलचा पहिला सामना एक जबरदस्त लढत असेल. आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आपली या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. यावेळी देखील पाहायचं आता देखील ट्रॅक केलं जातंय. आता देखील या ठिकाणी महत्वाच्या क्षणात पकडपट्टू या ठिकाणी होतोय. फार महत्वाचं असतं की तुमचे चढाईपट्टू किती गुण मिळवतात त्याच्यापेक्षा तुमचे पकडपट्टू कशा पद्धतीने खेळ थांबवता येतात याच्यावरती प्रत्येक सामना निर्णय असतो. तर दोन्ही कोपराक्षक माझ्यामध्ये पहिलं तर अड्रे संघातील ऋषीने देखील एक चांगल्या पद्धतीची पकड केली तर काणे संघातील सोहमने देखील चांगल्या पद्धतीची या ठिकाणी पकड केली आणि पुन्हा सामना इक्वल झालाय 1-1 2-2 3-3 4-4 आणि आता सामना कुठे येऊन थांबलाय पहा तर 6-6 अशा पद्धतीचा हा इक्वल पद्धतीचा मॅच देखील या ठिकाणी शिल्लक असेल. परंतु तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर ज्याला कित्येक वर्ष या अड्रे संघाचा एक सर्वोत्तम अशा पद्धतीचा एक मध्यरक्षक म्हणून आपण ज्याला पाहतो तो खेळाडू देखील आज दाखल झालाय. तो देखील कित्येक वर्षांतर आज अड्रेच्या स्क्वॉड मध्ये आपण ज्याला पाहतोय नक्की जबरदस्त अशा पद्धतीचा हा मध्यरक्षक आहे. परंतु ज्याची भूमिका आता चढाईमध्ये देखील केली जाते कारण त्याला माहित आहे माझ्या संघाकडे देखील 5 खेळाडू आहेत, प्रतिस्पर्धी संघाकडे देखील 5 खेळाडू आहेत. आकडेवारी जर पाहिले तर आमच्याकडे देखील 6 गुण आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाकडे देखील 6 गुण आहेत. अशा वेळी या ठिकाणी मात्र पाहायचं आहे अशा वेळी या ठिकाणी दोन्ही संघ संत होत आहेत, सापद होत आहेत, विचार करतायत आणि त्यानंतर खेळाचा संचार देखील या ठिकाणी केला जातोय. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणजे उत्तम विरुद्ध उत्तम अशा 2
संघांचा हा मॅच असेल, ज्याच्यातील कोणता तरी 7 खेळाडूंचा एक संघ, ज्याच्यातून कोणता तरी एका गावाचा संघ हा पुढे जाणार आहे आणि अंतिम फेरीमध्ये देखील ज्याला आपण खेळताना पाहणार आहोत. अशा पहिला हाफ आहे 6-6 इक्वल पद्धतीचा सामना. कोणताही संघ आघाडीवरती देखील नाही आहे, कोणताही संघ पिछाडीवरती देखील नाही आहे, म्हणजे समसमांतर कामगिरी असणारे या ठिकाणी दोन्ही संघ असतील. इक्वल पद्धतीचा मॅच मैदानामध्ये असेल, परंतु याच्यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना आहे, ज्याच्याकरिता देखील हा दुसरा पुकार असेल, तो म्हणजेच कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि वाघसाई केदार कोळकेवाडी संघ तुमच्याकरिता हा महत्त्वाचा काही उर्वरित सन्मान या ठिकाणी या मंचावरती केले जाईल. ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल असे या ठिकाणी काही व्यक्तिमत्व असतील ते देखील आम्हाला व्यासपीठावरती जोडले जाणार आहेत. ज्यांनी जर पाहिले तर ही स्पर्धा पार करण्याकरिता एक मुलाचं सहकार्य केलेलं आहे आणि सलगचे 3 दिवस ज्यांच्या अथक प्रयत्नाने ही स्पर्धा एक चांगल्या रीतीने पाहायला भेटते असेच साईराजी आंबरे, त्यानंतर ओंकारजी दिवेकर आणि स्वरूपजी दिवेकर यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं. आंबरे, ओंकार दिवेकर आणि स्वरूपजी दिवेकर ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो असेच या ठिकाणी खेळाडू मान्यवर आम्हाला देखील मंचावरती जोडले जाणार आहेत. अशा प्रसंगी ते व्यक्तिमत्व देखील दाखल होत आहेत. फार एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सदस्य चांगले व्यक्तिमत्व देखील या स्पर्धेत दाखल होत आहेत. आपल्या देखील या ठिकाणी टेरव कबड्डी स्पर्धा 2025-26 या कबड्डी स्पर्धेत अत्यंत मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. प्लीज वेलकम. परंतु आता पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आज सामन्याच्या दृष्टीने देखील बळत असताना ज्यांचा उल्लेख केला होता ते देखील या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांचा सन्मान देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्याकरिता मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊ दे. इथे सन्मान केला जातोय मधुकर सरांच्या शुभार्थी या ठिकाणी पाहिलं तर नंतर पुढील व्यक्तिमत्व देखील या ठिकाणी दाखल आहे. जयवंत सर, आपण आपल्या शुभार्थी आपण देखील त्यांचा सन्मान करायचा आहे. ज्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट चांगलं मुलाचं सहकार्य आहे. अड्रे संघ यावेळी देखील ही तिसरी चढाई, तिसऱ्या चढाईला प्रत्युत्तर केले जातोय ते म्हणजे या तिसऱ्या चढाईने आणि अशा प्रसंगीची तिसरी चढाई करण्याकरिता हाच सूरज या ठिकाणी आहे आणि तो सूर्यने मात्र या ठिकाणी पहा इथे एकंदरीतच संपूर्ण या ठिकाणी केदारनाथ क्रीडा मंडळ अड्रे संघाला या ठिकाणी प्राप्त झाले आणि जो सामना 1 गुणांनी पिछाडीवरती संघ होता त्याच्यामध्ये या ठिकाणी 2 गुणांनी आघाडीवरती गेलेला हाच केदारनाथ क्रीडा मंडळ अड्रेचा संघ देखील पाहतो. म्हणजे एक चढाई काय करू शकते तर एक चढाई या ठिकाणी पहिलं तर एक या ठिकाणी क्षण आयुष्य बदलू शकतो, त्याचप्रमाणे एक चढाई सामना देखील बदलू शकते. याचं एक चांगलं आणि उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहिलं डाव्या शैलीचा मनीषला या ठिकाणी बात केले जाते. अशा प्रसंगी या ठिकाणी दोन्ही संघांकडून चढाईमध्ये गुण प्राप्त होत आहेत, दोन्ही संघांकडून पकडीमध्ये देखील गुण प्राप्त होत आहेत. परंतु पहिला लोन कोण देणार, पहिला लोन कोण देणार, कोणावरती देणार हा सर्वात महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर अद्यापर्यंत देखील पहिल्या डावापासून आतापर्यंत असं झालेलं नाहीये तर कोणीही कोणावरतीही लोन दिलेला नाहीये. 9 विरुद्ध 8 अशा पद्धतीने आता जर पाहिलं तर या सामन्यात पाहिले ना तर एकाच पंचकृषीतले 2 संघ आहेत म्हणजेच काणे मोडकवाडी आणि अड्रे आणि जर पुढील सामन्यामध्ये पाहिले ना तर दसपटीमधील या ठिकाणी 2 संघ आहेत. कोळकेवाडी गावातील वाघसाई केदार कोळकेवाडी आणि कळकवणे गावातील कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे असे 2 संघ देखील या ठिकाणी याच्यानंतर खेळणार आहेत. परंतु ह्या सामन्याचं चित्र काय असेल ना ते अजूनही अद्यापही कोणालाही माहित नाही आहे, कारण हे चित्र फार जबरदस्त अशा पद्धतीचे असेल. कारण दोन्ही संघाचा निर्धार आहे की आम्हाला हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये जायचा आहे. अशा पद्धतीचा हाफ या ठिकाणी दुसऱ्या हाफचा खेळ देखील पाहतोय. पहिल्या हाफमध्ये 6-6 इक्वल होतं, परंतु दुसऱ्या हाफमध्ये थोडंसं लिप केलं जात आहे आणि 1ची आघाडी देखील या अड्रे संघाकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. केदारनाथ अड्रे संघ परंतु आता या ठिकाणी पाहायचं तिसरी चढाई करण्यासाठी दाखल झालेला याचा आकाश या ठिकाणी
इथे शेर बंद केल्या तर चांगल्या पद्धतीचं तडरे शिल्लक असताना काळी ठिकाणी मोडकवडी 9 तर या ठिकाणी अड्रे चालू सामना संपल्यानंतर दुसरा उपांत्य फेरी सामना सुरू होईल. सामना असेल कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि केदार वाजई कोळकेवाडी या दोन संघात असेल. आता या ठिकाणी उर्बदाचा सामना कशाप्रमाणे या ठिकाणी रंग बदलतोय तर रंग बदलत असताना या ठिकाणी खेळाडू देखील पाहतोय परंतु रंग भरत असताना हे जे खेळाडू आहेत ना शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत लास्ट 4 मिनिट्स आणि येणाऱ्या 4 मिनिटांनंतर नक्कीच आजचा हा पहिला सामना सेमीफायनलचा संपेल आणि एक संभाव्य संघ हा सामना जिंकेल आणि अंतिम फेरीमध्ये देखील तो या ठिकाणी पाहायला भेटेल. परंतु 10-9 म्हटले तर एक किती जबरदस्त सामना आहे आणि कसा खेळ झालाय हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे ज्या ठिकाणी काही सामने या ठिकाणी जास्तीत जास्त गुणांचे असतात परंतु हा या ठिकाणी हाय व्होल्टेज अशा पद्धतीचा ड्रामा मैदानामध्ये इथे होतोय पण जास्त आघाडी कोणालाही दिली जात नाहीये कारण सर्वांना प्रत्येक संघाचा प्लस पॉईंट काय आहे मायनस पॉईंट काय आहे या दोन्ही गोष्टी माहित आहेत आणि दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करूनच हे खेळाडू या ठिकाणी आलेत. 10 विरुद्ध 9 अशा पद्धतीची आकडेवारी असताना इथे मात्र पाहायचं या ठिकाणी मी सांगितलं की हा महत्वाचा खेळाडू या ठिकाणी कामगिरी मात्र पहा कित्येक वर्षांतर खेळत असताना देखील ज्याने कित्येक वर्ष अशी कामगिरी करून आपल्या याच अड्रेस संघाला जिंकवलेला आहे तो खेळाडू आज देखील शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी शिल्लक लास्ट 3 मिनिट्स आणि सामना इक्वल 10-10 सामना पुन्हा एकदा इक्वल झालेला आहे 10-10 आणि त्याप्रमाणे नुकतेच व्यासपीठावर उपस्थित असलेले मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय रघुनाथ तापीजीराव कदम यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपलं देखील स्वागत. तिसरी चढाई या ठिकाणी आणि ही तिसरी चढाई या ठिकाणी होत आहे. आता या खेळामध्ये सुपर डकर या ठिकाणी आणि सुपर डकर नंतर 2 गुण आहेत ते या केदारनाथ अड्रेस संघाला प्राप्त 12 इंडियाचा 12 आता काही क्षणासाठी आपण अड्रेस संघाच्या दिशेने गेलेला पाहतोय कारण की आज चालू संघाची शेवटच्या 2 मिनिटांचा कालावधी आहे आणि पलटवार केल्यानंतर आणि सुपर टॅकर केल्यानंतर 12-10 म्हणजे 2 गुणाची आघाडी असणारा हाच केदारनाथ क्रीडा मंडळ अड्रेसचा संघ आणि माझ्या मते विशालने एक जबरदस्त पकड केली होती ज्या विशालला आपण नक्कीच अड्रेस संघातून आणि दसपटी संघातून देखील पाहतो अशा क्षणात विशाल या ठिकाणी दाखल झाला आणि विशालची भूमिका देखील इथे मात्र पहा बघण्यासारखी थर्ड केदारनाथ अड्रेस संघ थर्ड यावेळी देखील पाहायचं आता ही जबरदस्त या ठिकाणी खेळ करण्याकरिता आपण नक्कीच इथे सिद्धेशला पाहणार आहोत. शेवटचं 1 मिनिट आहे म्हणजे ही चढाई फार महत्वाची असेल अंतिम फेरीमध्ये जाण्याकरिता ही चढाई फार महत्वाची या ठिकाणी केली जाईल. 12 विरुद्ध 10 शेवटची 10 सेकंद आणि त्या क्षणामध्ये या ठिकाणी पाहायचं पलटवार केला जातोय या सिद्धेश कडून देखील हा पलटवार इथे मात्र झाला आणि तदनंतर 13 विरुद्ध 11 आणि शेवटची काही सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत परंतु आता अजूनही 2 प्रश्नचिन्ह आहेत. प्रथमतः काणे संघ पकड करणार का त्याच्यानंतर काणे संघाला चढाई मिळणार का परंतु जर तर सामना नक्कीच अड्रेस संघाच्या दिशेने बळेल असा हा महत्वाचा या ठिकाणी निर्णय